वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सत्यनारायणाच्या पूजेसाठी बनवला जाणारा मऊ लुसलुशीत खमंग प्रसादाचा शिरा. सत्यनारायणाच्या पूजेला किंवा इतर कोणत्याही शुभप्रसंगी आपण हा शिरा बनवतो. त्यासाठी लागणारी योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपण 1/4 वाटीच्या प्रमाणात हा शिरा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये 1/4 वाटी तूप घेतलेलं आहे. इथं साजूक तुपाचाच वापर करायचा आहे, म्हणजे प्रसादाची चव अगदी अप्रतिम येते. तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये काजू बदामाचे काप तळून घेणार आहोत. इथे मी जवळपास 10-12 काजू आणि 10-12 बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि 15 ते 20 मी इथे यामध्ये मनुके टाकत आहे. मनुके काजू बदाम अर्धे तळल्या गेल्यानंतरच टाकायचे आहेत, कारण ते लवकर तळल्या जातात. ड्रायफ्रूट्स छान तळलेले आहेत. आता आपण ते साईडला काढून घेऊया. आता याच तुपामध्ये आपण 1/4 वाटी रवा भाजून घेणार आहोत. तुपाचं टेम्परेचर व्यवस्थित पाहिजे, त्यामुळे रवा टाकल्या टाकल्या तो वरती येतो आणि छान खमंग असा तो भाजला जातो. आता लो फ्लेमवर आपण हा रवा छान खमंग असा भाजून घेणार आहोत. चांगली जाळी पडेपर्यंत आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा रवा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघत असाल किती छान जाळी पडत आहे आपल्या रव्याला. रवा जवळपास 70% भाजल्या गेल्यानंतर आपण त्यामध्ये एक केळी छोटे छोटे तुकडे करून टाकून घेणार आहोत. केळीसुद्धा आपल्याला यामध्ये अगदी खमंग भाजून घ्यायची आहे. तिची पूर्ण जाळी पडेपर्यंत आपल्याला भाजायची आहे आणि रव्यामध्ये चांगली स्मॅश करून घ्यायची आहे. केळी चांगली परतली गेल्यामुळे केळीचा वासही येत नाही आणि हा प्रसादाचा शिरा बराच दिवस टिकतोही. आपला रवा परतत आहे तोपर्यंत आपण साईडला दूध आणि पाणी एकत्र करून गरम करून घेऊया. त्यासाठी मी 1.5 वाटी दूध घेतलं आहे आणि 1 वाटी त्यात पाणी मिक्स केलेलं आहे. केळी आणि रवा पूर्णपणे आता परतत आलेला आहे. त्याचा सुगंध पूर्ण घरात दरवळत आहे आणि तुम्ही बघू शकता रव्याला आणि केळीला किती छान जाळी पडलेली आहे. यामुळे आपला शिरा अगदी मऊसूत खमंग होतो. रवा पूर्ण भाजणं होईपर्यंत आपल्याला तो सारखा हलवतच राहायचा आहे, नाहीतर खाली कढईच्या तळाला लागू शकतो. आणि याला टेक्स्चर बघा काय जबरदस्त आलेलं आहे. अगदी खमंग असं हे परतून झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये गरम केलेलं दूध टाकून घेणार आहोत. यामध्ये दूध टाकत असताना थोडी काळजी घ्यायची, नाहीतर त्याचे शिंतोडे अंगावर उडू शकतात. थोडं थोडं करून आपण यामध्ये दूध टाकून घेणार आहोत आणि रवा आणि दूध एकत्र करून यावर लगेचच आपण एक झाकण ठेवून देणार आहोत, म्हणजे त्याला छान वाफ बसेल आणि आपला शिरा अगदी मऊसूत होईल. आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटभर ही वाफ काढायची आहे. 3-4 मिनिटांनी झाकण काढूया आणि बघा काय मस्त दिसतोय शिरा. आता याला आपण व्यवस्थित हलवून घेऊया. अगदी मऊसूत असा हा शिजून तयार झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत. तर इथे मी 1/4 वाटी साखर घेतलेली आहे. आता साखरही यामध्ये चांगली मिक्स करून पुन्हा आपल्याला साखरेमध्ये शिरा शिजू द्यायचा आहे. साखर सर्व शिऱ्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि साखर जेव्हा यामध्ये मिक्स होते तेव्हा शिरा पुन्हा आपल्याला थोडासा पातळ झाल्यासारखा वाटतो, पण पुन्हा तो व्यवस्थित घट्ट होतो. आता यावर आपण पुन्हा झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढून घेऊया. 1 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया आणि बघा काय छान दिसतोय आपला शिरा. आता त्याला पुन्हा व्यवस्थित हलवून घेऊया. आता त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते ते टाकून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यामुळे ते शिऱ्यामध्ये छान कुरकुरीत लागतात आणि इथे मी जवळपास 1 चमचाभर वेलची पावडर टाकून घेत आहे.
आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि सर्व ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर शिऱ्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया. आणि तयार आहे आपला मऊ लुसलुशीत आणि खमंग असा प्रसादाचा शिरा. बघूनच खावासा वाटतोय ना. अगदी मऊ झालेला आहे. त्याचं टेक्स्चर तुम्ही बघा काय सुरेख आलंय त्याला. कमी प्रमाणात जेव्हा आपल्याला प्रसादाचा शिरा बनवायचा असतो तेव्हा प्रमाण किती घ्यावं हे कळत नाही. तेव्हा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. अगदी तोंडात विरघळणारा आणि जिभेवर चव रेंगाळत राहील असा शिरा तयार होतो. तर तुम्ही सुद्धा हे प्रमाण आणि ही पद्धत वापरून एकदा प्रसादाचा शिरा बनवून बघा. मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा हीच पद्धत आणि प्रमाण वापराल. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.